थंबनेल बघून तुम्हाला नक्की समजलं असेल की आजची रेसिपी आपली काय असणार आहे। तर मैत्रिणींनो, आज आपण एकदम भन्नाट अशी महाराष्ट्राची फेमस अशी जी सर्वांची लाडकी आहे अशी मिसळपाव रेसिपी आपण बनवणार आहोत। तर नमस्कार मंडळी, मी आहे अश्विनी आणि तुमचं स्वागत करते माझ्या न्यू व्हिडिओमध्ये। तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, माझ्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि प्लीज आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका। तर मी इथे एक कुकर घेतलेला आहे आणि त्यामध्ये मस्त असं तेल गरम करून घेतलंय। थोडंसं माझ्याही हातावर उडालंय, मला चटकाही बसलाय, पण ठीक आहे, हे होत असतं हे असंच। त्यानंतर मी मस्त असं कढीपत्ता टाकलाय आणि थोडंसं गरम मसाले घेतले। आता हे गरम मसाल्यामध्ये मी स्टार फूल आणि 2-3 लवंग घेतलेली आहे आणि मस्त एक तेजपत्ता टाकलाय। आता आपल्याला मी घरगुती मटकी काल त्याला चांगले मोड वगैरे आलेले, मोड आणवलेले आणि नंतर मस्त स्वच्छ वॉश करून छान असं त्याला परतवायला टाकले आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकली आणि चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला, कारण ही जी मीठ लावून हळद लावून जी आपण मटकी शिजवून घेतो ती इतकी छान आणि सुंदर टेस्टी लागते। तुम्ही हवं तर फक्त अशीही मुलांना, लहान मुलांना किंवा कोणालाही खायला दिली तरी खूप छान लागते। आता मैत्रिणींनो, आपल्या महाराष्ट्रातील खूप फेमस आणि सर्वांचा लाडका पदार्थ म्हणजे मिसळपाव, आणि त्यात तुम्हाला कुठली महाराष्ट्राची फेमस डिश आवडते मला नक्की कॉमेंट करा आणि तुमच्या आवडीनुसार मी नक्की ती रेसिपी नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपलोड करेल। आणि आपण बघू शकता नंतर मी त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, जेणेकरून आपल्याला मीठ टाकल्यानंतर ती मटकी छान अशी परतून घ्यायची, जेणेकरून तिचा मस्त सुगंध। आता मी प्रथम मटकी चांगली शिजवून घेणार आहे, त्यामध्ये 1 ग्लासभर मी पाणी टाकणार आहे आणि मस्त आपली मटकी शिजली की त्यानंतर आपल्याला मिसळचा मसाला रेडी करायचा आहे। इतकी छान लागते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा। त्यानंतर मी मस्त 3 शिट्ट्या दिलेल्या आहेत, कुकरला मस्त शिजवून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याचा बनवायचा आहे मसाला। तर मी इथे कांदा घेतलेला आहे, तुम्ही मी 2 मोठे कांदे घेतलेले आहे, तुम्ही लहान मोठे कितीही घेऊ शकता। आता तुम्हाला मी एक कांद्याचा किस्सा सांगतेच। मी लहानपणापासून जेव्हापासून स्वयंपाक करायला लागले तेव्हापासून मी आईला कायम सांगायचे की मला कांदा कापायचा नाहीये मला, कारण डोळ्याला खूप पाणी येतं। तर त्या दिवसापासून तर जोपर्यंत माझं लग्न होत नाही तोपर्यंत मला आईनी कधीही स्वतः मला कांदा कापून नाही दिला। कायम आई मला स्वतः कांदा कापून द्यायची आणि नंतरही माझ्या सासूबाईला म्हणजे आमच्या मम्मींना माझ्या मम्मीनी सांगितलं की तिला कधीही कांदा कापू देऊ नका, तिला खूप डोळ्याला त्रास होतो, पाणी येतं। त्यानंतर माझ्या आईनी आणि लग्नानंतर माझ्या सासूबाई म्हणजे आमच्या मम्मींनीही कधीही कांदा माझ्या हाताने कापू दिला नाही। इतका छान मजेशीर किस्सा आहे आणि तुमच्याही आयुष्यात कसला किस्सा म्हणजे असा विषय बनतो का, तर ते मला नक्की सांगा। आणि खूप मजेशीर गोष्ट आहे, मला पहिल्यापासूनच त्रास होतो, त्यामुळे मला माझी आई आणि सासूबाई कधीही त्यांनी मला डोळ्याला माझ्या पाणी येऊ दिलं नाही। आणि मस्त असा कांदा मी आता एकटीच राहते, त्यामुळे मला तर हे करणं भागच आहे, पण त्याच्यावर पण मी सोल्युशन काढलेलं आहे। मी नंतर हे मस्त असं व्हेजिटेबल चॉपर घेतलेला आहे आणि मस्त बारीक कांदा कट करून घेतलेला आहे आणि छान असा बारीक कांदा झालाय आणि त्यामध्येच मी थोडेसे कोथिंबीरचे देठ टाकलेले होते। आता आपली गृहिणी म्हणजे त्यामध्ये छान असं बारीक पण कट होऊन जाईल आणि नंतर थोडीशी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे, जी बारीक आपल्याला नंतर टाकायची आहे भाजीमध्ये। आणि मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, जे मधून कट करून घेतल्या। आता त्या मिरच्या फार तिखट नाही आहे, कारण आपल्याला लाल तिखटचं यूज करायचं आहे, पण जेव्हा पण मी भाजी करते आणि मला मिरची जेव्हा तोंडात दाताखाली येते तिचा टेस्ट इतका छान लागतो, तुम्ही नक्की ट्राय करा। ह्या मिरच्या अशा भाजी परतवताना टाका तुम्ही, नक्की तुम्हाला पण त्याचा अनुभव येईल, मस्त लागते। त्यानंतर मस्त मी एक कढई ठेवली आणि त्यामध्ये तेल गरम करून घेतलं। आता आपल्याला भाजीचा रस्सा बनवायचा आहे। आता मी दोन्ही एकत्रच बनवणार आहे आणि फार काही वेळ लागत नाही। तुम्ही म्हणाल खूप वेळ लागतो आणि कधी बनवणार, कधी करणार, कधी खाणार, पण असं काही नाहीये। आपण सकाळच्या नाश्त्यापासून तर रात्रीच्या जेवणापर्यंत कोणत्याही मेनूमध्ये आपण मिसळपाव खाऊ शकतो, इतकी ती सुटेबल आहे आणि इतकी छान। आधी प्रत्येकाच्या घरात म्हणजे एक ना एक व्यक्ती असा असतोच की ज्याला मिसळपाव ही आवडते। आता त्यानंतर मी इथे तेल गरम करून घेतलेलं आहे, मस्त कढीपत्ता टाकलेला आहे, त्याला पण चांगली फोडणी द्यायची आपल्याला भाजीला।
त्यानंतर मी ह्या हिरव्या मिरच्या ज्या कट करून घेतलेल्या होत्या त्या पण त्यामध्ये टाकायच्या। तुम्ही नक्की ट्राय करून बघा मैत्रिणींनो, इतकं छान फ्लेवर येतो त्याचा। भले तुम्ही लाल तिखट टाका, पण तुम्ही अशा मिरच्या घाला, एकदम भारी लागतात त्या। काय फार तिखट पण बनत नाही, पण त्याचा जो खाण्याच्या याच्यात चव येते ती खूप सुंदर लागते। त्यानंतर मी अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे, तिला पण छान जोपर्यंत वास जात नाही तोपर्यंत तिला परतून घ्यायचं आहे। आणि मैत्रिणींनो, आज तुम्ही कुठली रेसिपी बनवली ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा। त्यानंतर मी इथे थोडेसे जिरे टाकलेले आहेत फोडणीमध्ये, आणि त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे थोडासा गरम मसाला। हे गरम मसाला आहे, धना पावडर जे पण आहे ते सगळं मी घरी बनवलेलं आहे। 1 चमचा गरम मसाला टाकला, 1 चमचा धना पावडर टाकली, आणि मस्त आपले हे मसाले सगळे परतून झालेले आहेत। आता ज्या आपण व्हेजिटेबल चॉपरमध्ये कांदा बारीक करून घेतलाय तो आपल्याला छान तेल सुटेपर्यंत, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे, कारण कांद्याला असे कडवट वास असतो। त्याचा घरभर मसाल्याचा सुवास एकदम छान येत असतो। तुम्ही नक्की करून बघा। अशा पद्धतीने जर तुम्ही मिसळ बनवली तर तुमचेही घरचे म्हणतील, वा काय छान रेसिपी बनवली आज। आता मी तुम्हाला एक किस्सा सांगते। ही मिसळ मी माझ्या खूप फेवरेट काकू आहेत इथे, त्यांना मी दिली होती। त्यांना फार म्हणजे फार आवडली, आणि त्यांनी मला आवर्जून सांगितलं की ताई मला ही रेसिपी तू अपलोड करून दे, मी पण अशीच बनवणार आहे। त्यामुळे मी त्यांच्यासाठी पण ही रेसिपी मस्त यूट्यूबला अपलोड करणार आहे, कारण जेणेकरून त्यांनाही हवी आहे, त्यांना फार आवडली। आता त्यानंतर मी इथे कोल्हापुरी मिसळ मसाला घेतलेला आहे। तुम्ही कुठल्याही पद्धतीचं किंवा कोणत्याही ब्रँडचं घेऊ शकता। मिसळ तर आपली मस्त चवदारच बनणार आहे। त्यानंतर मी मसाला टाकून घेतला 1 चमचा। त्यानंतर त्यामध्ये 1 पाऊण चमचा मी लाल तिखट टाकलेला आहे। आता या लाल तिखटमुळे कलरही छान येतो, आणि मस्त आपल्याला तिखटपणा जसा पाहिजे तसा पण येतो। आम्ही काय फार तिखट खात नाही, त्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीने कमी जास्त करू शकता। आणि मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता ह्या मसाल्याला पूर्ण तेल सुटलेलं आहे, म्हणजे आपला मसाला पूर्णपणे रेडी आहे। त्यानंतर मी इथे 3 शिट्ट्या करून घेतलेलं कुकरमध्ये जी मटकी होती ती मी मटकी यामध्ये ॲड करणार आहे। आपली मटकी पूर्णपणे शिजलेली आहे, त्यामुळे आपल्याला फक्त तिला मसाल्यात 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं आहे। आणि तुम्ही इकडे साईडला दुसरी पॅन बघू शकता, त्यामध्ये मी पाणी गरम करून ठेवलेलं आहे। तुम्ही आता एक टिप्स सांगते, तुम्ही जी पण भाजी कराल, चिकन असो, मटण असो किंवा व्हेज भाज्या असो, कुठलीही भाजी शिजायला पाणी टाकण्यापूर्वी थोडंसं गरम करून घ्या, उकळून घ्या, किंवा कोमट जरी करून घेतलं तरी चालेल। त्यामुळे भाजीची टेस्ट इतकी छान लागते, अजिबात त्याची बेचव होत नाही। आणि त्यानंतर मी सगळं मसाले वगैरे परतून झाल्यावर, मटकी परतून झाल्यावर त्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं चवीपुरतं मीठ। तर मीठ आपण आधी पण थोडंसं घातलेलं आहे, त्यामुळे आता थोडंसंच घालायचं आहे। आणि बघू शकता मी ते पाणी ॲड करून बघा, त्या मटकीला किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या, किती छान, तुम्हाला बघताच तोंडाला पाणी येईल एवढी छान आपली मिसळ। आणि मैत्रिणींनो, पुण्यामध्ये इतका छान असा थंडगार पाऊस चालू आहे, आणि अशा पावसाच्या वातावरणात जर तुम्हाला चहा सोबत अशी मस्त अशी तरीबाज आणि झणकेदार तिखट स्पायसी मिसळ जर खायला मिळाले तर वा वा काय आनंद असेल ना। आणि त्याचसोबत अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी कुक विथ अश्विनीच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा, बाय।